होतं. फूड फॉर अ टेस्ट, फूड फॉर अ हेल्थ, फूड फॉर अ शो ऑफ. फूड फॉर टेस्ट म्हणजे काय, आता दिज आर द थ्री ना, प्री कंडिशनिंग, सेन्सेशन आणि नॅचरल ॲक्सेप्टन्स. तर कसं, इफ यू से, इफ वी आर सेइंग द फूड इज फॉर टेस्ट, then is it a preconditioning, is it a sensation, is it a natural acceptance? Food for a health, what it is, and then food for show, what it is. Food for taste, फूड फॉर टेस्ट काय वाटतं, सेन्सेशन आहे, प्रीकंडिशनिंग आहे, नॅचरल ॲक्सेप्टन्स. पण डायरेक्ट जाऊ, फूड फॉर हेल्थ काय वाटते? फूड फॉर हेल्थ गुड गुड सगळे आहेत. तर इथे आपण 3 प्रश्न मांडले आहेत हो ना, की माझ्या मान्यता आहे की सेन्सेशन संवेदनापासून आहे का, की सहज स्वीकृती आहे. माझ्या संवेदनाच्या आधारावर आहे की मान्यतेच्या आधारावर आहे की स्वीकृतीच्या, सहज स्वीकृतीच्या आधारावर आहे. तर पहिला आहे फूड फॉर टेस्ट, ही मान्यता आहे की संवेदना आहे की नॅचरल ॲक्सेप्टन्स आहे? संवेदना. फूड फॉर हेल्थ ही संवेदना आहे की मान्यता आहे की सहज स्वीकृती आहे? सहज स्वीकृती. आणि फूड फॉर शो ऑफ प्रीकंडिशनिंग आहे, सेन्सेशन आहे, नॅचरल ॲक्सेप्टन्स आहे? प्रीकंडिशनिंग. आमच्याकडे ते FC रोड आहे, मला वाटतं FC रोड हा तुम्हाला माहीत असेल. तिथे वैशाली म्हणून आहे हॉटेल है ना. तर वैशालीवर गेल्यावर लोक काय करतात, फोटो काढतात, स्टेटसवर ठेवतात. आणि स्टेटसवर ठेवल्यावर जर पाहिला नाही तर तुम्हाला फोन येतो, अगं तू माझा स्टेटस नाही पाहिलास का? म्हणजे काय झालं याचं? बरं, त्या वैशालीवर ते 4 तास वेट करायला तयार आहे. ती वैशालीची लाईन रुपालीपर्यंत जाते, तरी ते तिथे थांबलेले असतात रस्त्यावर. आणि घरात 1 मिनिट लेट झालं तर काय, या आमच्या लोकांचं घरात 1 मिनिट लेट झालं तर काय हाल. आणि तिथे 4 तास वेटिंग, 3 तास वेटिंग, त्याच्यावर वरून स्टेटस, वरून फोटो, आणि वरून त्याला पैसे देतात. आणि घरी 1 मिनिट पण, आणि वरून काय बोलतो आपण, तू अशीच आहे, स लावतो ना, हे असंच करतो. तर आपल्याला त्या मान्यता दिसतात का? तर ह्या एक्झाम्पल आणि सेन्सेशन, प्रीकंडिशनिंग अँड नॅचरल. आणि आता आपण देतोय मल्टिपल एक्झाम्पल्स. हिअर वी कॅन सी द प्रीकंडिशनिंग, ॲझ्युमिंग विदाउट नोईंग, नॉट डेफिनेट, ऑलवेज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू द प्लेस. त्या घटनेवर ते चेंज करतो. आपण सकाळी सांगितले कसं आपलं प्रीकंडिशनिंग चेंज होते. आपण एखाद्याला पैसे देतो, त्यांनी रिटर्न नाही केले, मग आपली एक प्रीकंडिशनिंग. रिटर्न केले की दुसरी प्रीकंडिशनिंग. आणि प्रीकंडिशनिंग म्हणजे कसं आहे की लोक असेच असतात, च लावतो आपण, हा असाच आहे, याला असंच करायचं आहे, ह्या नेहमीच करतो. फक्त घटना एकदा घडलेली असते, घटना 2दा घडलेली असते, आपण काय म्हणतो, याला असंच करायचं आहे, याला नेहमी असाच करतो, ही अशीच आहे. घटना कितीदा घडलेली आहे? 2दा. सो इट इज ऑलवेज चेंजिंग. जसं दुसरं आहे सेन्सेशन. सो इफ यू आर ट्राइंग टू गो विथ दिस सेन्सेशन, देन इट विल बी गो फॉर द क्वांटिटी अँड द व्हेरायटी. द टेस्ट, मग अननेसेसरी, इंटॉलरेबल.
आणि नंतर इनटॉलरेबल, नंतर यू आर चेंजिंग इट, है ना. म्हणजे 1 गुलाबजामुन, 2 गुलाबजामुन, 5 गुलाबजामुन, 10 गुलाबजामुन इनटॉलरेबल. मग गुलाबजामुन सोडून द्या, मग रसगुल्ला. मग रसगुल्ला, 1 रसगुल्ला 10, 5, 10, 20 सोडून द्या. मग कचोरी, 1 कचोरी, 2 कचोरी, 4 सोडून द्या. वडापाव, मग चालला आपला. आणि याच्यात आयुष्य जातं. असं असं आयुष्य संपतं. What we are proposing, natural acceptance, which is really there. It is there, the reality, and that entity is there. Now here we have given that proposal कि the two different entities are available. One is the natural acceptance and the imagination, and that entities are there. फक्त आपल्याला काय करायचं, आपल्याला ते रेफर करायचं, की जे आहे त्याचा रेफर करायचं. अँड इफ वी आर रेफरिंग दॅट वन, मग काय आहे की संबंध हे आहेच. तर संबंध हमें बनाना नहीं, संबंध है ही हमें पहचानने है. संबंध है ही, संबंध पहचानने. तर संबंध आपल्याला बनवायचे नाही. तर जसंच व्यवस्था है ही, व्यवस्था है ही, तो व्यवस्था को समझना, व्यवस्था में जीना. आणि जे रियालिटी आहे, होल एक्झिस्टन्स इज इन को एक्झिस्टन्स, दॅट इज अ को एक्झिस्टन्स. तर को एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, सहअस्तित्व आहे. म्हणजे एव्हरी एंटिटी इज रिलेटेड अँड एव्हरी एंटिटी इज कॉम्प्लिमेंट विथ द अदर. पूरकता आहे, आणि पूरकता आहे म्हणजे जी हार्मनी आहे. There is a harmony within all entities, and that is what the reality, and it is there. So there is no struggle, there is no conflict. So this is what the exercise है ना. हे आपल्या काही मान्यता आहे किंवा काही सेंटेन्स आहे, त्यातलं आपल्याला पाहायचं आहे की हे प्री कंडिशनिंग आहे, सेन्सेशन आहे, नॅचरल ॲक्सेप्टन्स. तुम्ही PSN लिहा 1, 2, 3ला. त्याच्यातलं मी फक्त एकच घेतो, रिस्पेक्ट एल्डर्स. ही मान्यता आहे ना आपल्याकडे. मोठ्यांचा सन्मान करावा, मोठ्यांचा आदर सन्मान करावा. लहानांनी काय घोडं मारलं, लहान्यांचं काय करायचं मग. हे जर सेंटेन्स जर दिलं, मोठ्यांचा सन्मान करावा, तर लहान्यांचं काय करावं, असं कुठे सांगितलंय तुम्ही काही. याच्यानुसार म्हणून तर आपलं बोलणं मुलांसोबत कसं आहे हे आता ऑब्झर्व करू शकतो. आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे जर अशी मान्यता असेल मोठ्यांचा सन्मान करावा, मग आपण मुलांशी कसं वागतो. तर ही आहे प्री कंडिशनिंग. मग तसं जर फिलिंग ऑफ रिस्पेक्ट टू एव्हरीवन, मग प्रत्येकाचा सन्मान करावा. हे आहे नॅचरल ॲक्सेप्टन्स. तसंच प्रत्येक याच्यावर विचार करा आणि लिहा. आपण 2 मिनिटं देतोय. टू विन, नंतर want to make other happy, healthy body, to be special or unique, to come first in the class, feeling of collaboration. आणि प्रत्येकाने आपापलं म्हणजे आपल्याला काय वाटते. कारण जर मला जर माझ्या संस्कारांचं परिमार्जन करायचं आहे, तर मला माझ्यामध्ये पाहावं लागेल. आणि
तुम्ही लेक्चर घेत असताना वर्गात मुलं बोलतात का? हो की नाही? आता तुम्हाला कळत असेल की मुलं वर्गात का बोलतात. तुम्ही इथे बोलतात की नाही? मग आता मुलं बोलत असताना तुम्हाला राग येणार नाही. आता तुम्हाला कळेल की ते का बोलतात की नाही. आतापर्यंत काय करत होते तुम्ही त्यांना? आणि खूप प्रेमाने बोलायचे ना त्यांच्याशी की नाही. मग आता मला तो स्टुडंट दिसेल, मला आता तो विद्यार्थी दिसू शकतो. ठीक आहे. ते लिहू नका, फक्त त्याचं काय आहे ते लिहा. PSN ते पूर्ण लिहिण्याची गरज नाही. आणि हे प्रेझेंटेशन इथे अवेलेबल आहे ना, तुम्ही इथे घेऊ शकता. टू विन, व्हॉट इज इट? प्रीकंडिशनिंग, सेन्सेशन, नॅचरल ॲक्सेप्टन्स. प्रीकंडिशनिंग ना. जर मी जिंकायचं तर बाकीच्यांनी काय करायचं? माझ्या जिंकण्यासाठी बाकीच्यांनी हरणं त्यांचं बाध्यता आहे, त्यांची अफेअर. मग काय बाय हू कॅर कुक, मी त्यांना तेच करणार. म्हणजे मी श्रम करेल वर पुढे येण्याचं नाही, नंतर नाही तर त्यांचे पाय कापेल. मग जे हळूहळू मी काय करेल, जे इझी आहे ते करेल. अल्टिमेटली मला काय करायचं आहे? जिंकायचं आहे. तर इट इज अ प्री कंडिशनिंग. वॉन्ट टू मेक द अदर हॅपी, natural acceptance. The ultimately, if I want to make other happy, I should be happy. So the moment I am happy, I can be there with the others. Healthy body, to be special, unique, preconditioning. बच्चे अच्छे हैं ना. To come first in the class, preconditioning. Feeling of collaboration, natural acceptance. Feeling of respect, to get the good name. There is a struggle for survival of the fittest. Want the body to look good, sensation. I want that bike because I like its color, shape, sensation. To understand everything, preconditioning or natural acceptance. How? जहां तक मेरे जीने का फैलाव है वो मुझे समझने की वस्तु है. मेरा जीना हर जगह पे है, तो समझना क्या है? जहां तक मेरे जीने का फैलाव है
वो समझने की वस्तु है। मेरा जीना कहाँ तक है की मी बा या परिवारामध्ये आहे, मला समाजाचं देणं घेणं नाही. इज इट सो? मी आणि माझं कुटुंब बस, मला काही देणं घेणं नाही नेचरचं. इज इट सो? फिलिंग ऑफ कॉम्पिटिशन, this is what the answers. So almost you got it. Even though you are not getting it, explore yourself what exactly it is ना, हळूहळू आपला तो क्लिअर होऊ शकतो. But now we can able to see our imagination. It is based on the one part sensation. It might be either based on the sensation, either based on the preconditioning, or it is based on the natural acceptance. If it is based on the preconditionings and sensation, then whatever the outcome is there, that is not in harmony, and if that is not in harmony, that state is the unhappiness. Then the more and more it should be in tune along with the natural acceptance, and if it is in natural acceptance, then it is in harmony, and if that is a harmony, means it is what is the state, that is happiness. And what is a harmony? It is a complementariness. We are able to see the complementariness. The moment we are in that state with this complementariness, we are the state of happiness. The moment we are in contradiction, in opposition, then the state within, for that one we call that is a unhappiness. So these are the feelings. क्या फीलिंग्स है कि जब हम पूरकता के साथ रहते हैं तो हमारी जो स्टेट है वो हैप्पीनेस की है, एंड जब हम अपोजिशन में रहते हैं, कॉन्ट्रडिक्शन में रहते हैं, स्ट्रगल में रहते हैं, तो हमारी जो स्टेट है वो अनहैप्पीनेस है. तो अनहैप्पीनेस से बाहर निकलने के लिए हमें कुछ नहीं करना है, हमें सिर्फ वो देखना है कि वो क्या स्टेट है कि जहाँ पे हमें फील हो जाए, and that feeling we can say it is a happiness, means the complementary stage. What is there, that harmony is there, and regardingly I should be there. That is what the natural acceptance. तो जो है वो मुझे नेचुरली एक्सेप्टेड है, जो नहीं है ना, जो नहीं है ना, वो एक तो दबावपूर्ण या प्रभावपूर्ण मेरे पास आ रहा है, एंड देन आई हैव टू बी कम आउट फ्रॉम दैट वन, है ना. फिर फ्रॉम दैट वन टू कम आउट फ्रॉम दैट वन, देन आई हैव टू रेफर माय नेचुरल एक्सेप्टेंस कि क्या स्वभाव है, क्या स्वभाव है, तो क्या है नेचुरल एक्सेप्टेंस, एंड बेस्ड ऑन दैट वन देन आई विल कम आउट. एंड फॉर दैट वन, तो जैसे ही घटना घटती है, तो रादर दैन टू बी इनसाइड इनटू द घटना, इनटू दैट सिचुएशन, वी शुड एबल टू ऑब्जर्व दैट सिचुएशन. अभी हम क्या करते हैं, उस घटना में घुस जाते हैं, रादर दैन वी शुड एबल टू ऑब्जर्व कि ऐसा क्यों घट रहा है, व्हाट आर द रीजंस. ऐसा नहीं है कि आगे वाले की ही गलती हो सकती है, ऐसा भी है मेरे भी गलती हो सकती है. तो आई शुड बी एबल टू देयर कि ठीक है, ऐसा हो सकता है, आई एम एक्सट्रीमली सॉरी. आप बताइए कैसे कर सकते हैं. ऐसा भी हो सकता है कि आगे वाले की गलती है, तो क्या आप ऐसा करना चाहते हैं, मुझे लगता है कि आपसे ऐसा हो गया है, तो मुझे लगता है कि आप ऐसे कर लीजिए. तो फिर इसमें आई एम अलॉन्ग विद दिस नेचुरल एक्सेप्टेंस, आई फील रिलेटेड अलॉन्ग विद दैट वन. उस घटना से आई डजंट हैव द कॉन्ट्रडिक्शन, आई डजंट हैव द प्रॉब्लम, बट रादर दैन आई एम देयर फॉर द सपोर्ट. मैं कब तक सपोर्ट में रहूँगा, तब तक जब तक उनको पता चले, एंड वो है धैर्य कि आई विल बी देयर अलॉन्ग विद द अदर पर्सन, क्योंकि मैंने उनको मेरा माना हुआ है, क्योंकि आई फील रिलेटेड टू ईच अदर. अभी हम क्या बोलते हैं, एक बार हो गया ठीक है, 2 बार, फिर क्या 3 बार भी हम देखेंगे, क्यों नहीं, बिकॉज यू फील रिलेटेड. वो आपका संबंधी है, अगर संबंधी है तो उस तक वो धैर्य अपने पास, तब तक हम उनके साथ रहेंगे. So here, this is what the current state. Sometimes we are with the preconditioning, sometimes we are with the sensation.
very few times we are there with the natural acceptance, then the problems would be there. So if we are there with the contradiction, then always we are there with the excitement and the depression. So sometimes we are excited, sometimes we feel depressed. But if we are there along with the imagination, then that is the state where we feel in complement with each other and everyone. That is the state of synergy within, that is the state of harmony within, and that is called as the happiness. So in excitement and the depression, then we can say ना, आपण म्हणतो ना, खूप विचार करतोय ना, मला सोल्युशन मिळत नाही, म्हणजे काय, देन द we are moving means we have to be check it out what are the preconditioning of the sensation would be there around my thought process, and because of that one मी त्या लूप मध्ये अडकलेलो आहे. रादर दॅन मग त्या घटनांचं विश्लेषण करण्यासाठी द रियालिटी वी हॅव टू गो फॉर दॅट रियालिटी. जर परस्परतेमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर पहिले आपण काय करणार, त्या समोरच्या माणसाला हा आपला संबंधी आहे का तिथपर्यंत जाणार. तर संबंधी तर आहेच, तुम्ही नाही म्हणा किंवा हो म्हणा, 800 करोड लोकांसोबत आपला संबंध आहेच. Because existence is in coexistence, so we are related. When we are related, then there is a complementariness, there is a participation. मग आपण तिथे कसं असायला पाहिजे. The moment we feel in related, then we are there with the communication. मग तो संवाद होऊ शकतो. मग मदत किती करायची, केव्हा करायची, मग ते आपण डिसिजन करू शकतो. मदत करायची की नाही ते पण डिसाईड करू शकतो विथ फिलिंग ऑफ रिलेशन. म्हणजे एखादा जर मारायला लावला तर त्याची आपण काठी पकडू शकतो, पण विथ द फिलिंग ऑफ नॉट द अपोजिशन, विथ द फिलिंग ऑफ रिलेशन्स, की बाबा रे हे असं तू का करतो. नाउ विल ट्राय टू एक्सप्लोर इन डिटेल. सो these are the activities: selection, testing, analyzing, comparing, and the imagination. The imagination, if it is driven from the natural acceptance, then the imagination is for the happy and the prosperous life. My want, तो मेरी हर इच्छा सुख के लिए समर्पित है. हमारी हर एक इच्छा सुख के लिए समर्पित है. जो भी हम इच्छा करते हो सुख के लिए करते. नाउ वी शुड नो वेयर एग्जैक्टली वी वांट दैट हैप्पीनेस. इज इट द प्री कंडीशनिंग, इट इज अ सेंसेशन, और इट इज अ नेचुरल एक्सेप्टेंस. बट मेरी हर इच्छा सुख के लिए समर्पित है. देन द थॉट प्रोसेस, within that one there are the two different activities where we are always comparing with a sum of the point. After that one, then we are analyzing how to go for how to do it, when to do it, how much to do it. All these answers through this analysis part. And after that one, in expectation, we are having the two. One is the selection and the testing. The moment we are analyzed, after that one we are tested. So tested means yes, this is what we have taken the decision, we have to do it. जसं सांगितलं की इथनं आपला आज 5:30 किंवा 6 वाजता क्लास सुटणार, आणि तुम्हाला बरोबर एक मेसेज आलेला राहील घरनं 4:30, कारण माहीत आहे त्यांना की तुम्ही फोन उचलू शकत नाही ना. एक मेसेज आलेला राहील की आज येताना तुम्ही काहीतरी घेऊन या, आणि 5:30 वाजता तो मेसेज तुम्ही पाहता. तर तुम्हाला आता यू आर जस्ट, मग तुम्ही तो मेसेज पाहिल्यावर तुम्ही काय म्हणणार, काय घेऊन जायचं, काहीतरी ABCD म्हणणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही ठरवलं बा कचोरी घेऊन जायची. द मोमेंट यू आर डिसाइडेड की बस आता कचोरी घेऊन जायची, आता मी म्हटलं फक्त कचोरी, आता मी म्हटलं महाराजची कचोरी, टेस्ट घेतली का त्याची, आता आली का टेस्ट की नाही, काहीच नाही, खराब आहे ना एकदम, जाऊ दे, चांगली चव होती पण आता पैसे खूपच वाढवले. मग त्याच्यापेक्षा तर दुसरा तो रेल्वे स्टेशनवाला शर्मा तो बरा वाटतो ना, की नाही,
की त्याची पण काय झालं इथे टेस्ट द मोमेंट वी आर टेस्टिंग सपोज इफ यू आर नॉट टेस्टिंग देन यू आर सिलेक्टेड की ठीक आहे मी घेणार नाही सर म्हणताना कचोरी नाही घेणार ते मूग भजे आहे ना ते तरी घेऊन जाईल त्यांनी केला असेल मेसेज की हे घेऊन या पण मी ते घेईल मग घरी काय होईल ते पाहूया सो द मोमेंट ना वी आर टेस्टिंग अँड देन वी आर सिलेक्टिंग चयन करतो की अरे हा कुठनं घ्यायचं इथे घ्यायचं तिथे घ्यायचं फर्स्ट वी आर सिलेक्टिंग की बट ठीक आहे मी टेस्ट करतो काही पण शब्द आला तर त्याचे एक आस्वादन करतो आपण आणि आस्वादन घेतल्यानंतर मग आपण चयन करतो की काय करायचं आणि चयन मग इथे जायचं तिथे जायचं हे झालं त्या संवेदनांचं जसं मी म्हटलं मुलगा त्याचा जर आस्वादन घेतला आणि मूल म्हणजे काय त्या मूल्यांचं जर मी आस्वादन घेतला तर मी म्हणेल की ठीक आहे मी मुलांसाठी आज काय करणार मी माझ्या मुलासाठी काय करणार द मोमेंट आय कॅन टेस्ट इट काय टेस्ट करणार ते मूल्य टेस्ट करणार मुलाचं मूल्य टेस्ट करणार आणि जर ते मूल्य ते मौलिकता जर टेस्ट करता आली तर मी त्याच्यासाठी करणार सो दिस इज व्हॉट द एक्सपेक्टेशन दिस इज व्हॉट द सिलेक्शन अँड द टेस्टिंग दिस आर द 5 डिफरंट again we can go with so for the testing there are the 3 different types of the testings are there the sensory based the value based and the purpose based लक्ष्यमूलक मूल्यमूलक आणि रुचीमूलक so these are the 3 different types of the testing तर आपलं हे टेस्टिंग नेहमी चालते एक तर आपण आस्वादन घेत असतो रुचीचं संवेदनांचं दुसरं आहे मूल्यांचं संबंधांचं आणि तिसरं आहे लक्ष्यमूलक काहीतरी एक लक्ष ठेवलेलं असते की ठीक आहे मला हे करायचंच आहे आणि त्यासाठी आपलं करणं असते मग ते लक्ष आहे गाडी घ्यायचं ते लक्ष आहे ME करायचं ते लक्ष आहे PhD करायचं आहे ते लक्ष आहे जॉब करायचं की ते लक्ष आहे कंटिन्युअस हॅपी बनवायचं की ते लक्ष आहे की रिलेशनमध्ये जगायचं की जे लक्ष आहे व्यवस्थेमध्ये जगायचं टायमिंग किंवा लॉंग लास्टिंग असे लक्ष असू शकतात बट दिस इज व्हॉट वी आर ऑलवेज डुईंग नाऊ आर वी एबल टू सी वी आर ऑलवेज देअर विथ रेस्पेक्ट टू द सेन्सेशन वी आर ऑलवेज देअर विथ रेस्पेक्ट टू द पर्सन वी आर ऑलवेज देअर विथ द पर्पज नाऊ वी हॅव टू सी व्हॉट टाईप ऑफ दिस वन इफ दिस आर नॅचरली ॲक्सेप्टेबल देन आय विल बी देअर ऑलवेज मूल्यमूलक आणि पर्पज लक्षात तर मूल्यांच्या आधारावर मग माझं रुची म्हणजे मग आईने गुलाबजामुन दिला म्हणून मग त्याची रुची मला दिसेल बिकॉज इट इज अ मूल्यमूलक आईची मौलिकता मला कळाली मग त्याची टेस्ट मला कळणार फॉर द कंपॅरिझन देर आर द 2 सेट्स ऑफ द कंपॅरिझन लाइकिंग हेल्थ अँड द प्रॉफिट प्रिय हित लाभ प्रियेच्या हातावर हितच्या किंवा लाभ अदरवाईज तर न्याय ऑर्डरली और ट्रूथ त्या धर्तीवर माझं कंपॅरिझन वी आर ऑलवेज हॅव्हिंग द कंपॅरिझन आता पण जे मी बोलतोय त्याचं पण कंपॅरिझन चालू आहे ऐकायचं की नाही ऐकायचं म्हटलं तर का ऐकायचं नाही ऐकायचं म्हटलं तर इथून पळून जाता तुम्ही आणि तुमचं पळून जाणं मग तुम्ही नाही सर असं थोडीच आहे पण यू हॅव टेकन दॅट डिसिजन द मोमेंट यू वेंट बॅक फ्रॉम हिअर टू समवन एल्स मीन्स यू हॅव टेकन सम डिसिजन हिअर आणि ते कंपॅरिझन कुठेतरी असेल की तुम्हाला आवडत असेल किंवा नाही ना याच्यातनं काही लाभ होतोय का सर्टिफिकेट मिळेल त्या सर्टिफिकेटनं काहीतरी होईल म्हणून बसावं त्याच्यासाठी ऐकावं किंवा खरंच संबंधांमध्ये मला जगायचं आहे खरंच मला व्यवस्थेमध्ये जगायचं आहे खरंच रियालिटी काय आहे ते पाहून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे बसलो आहे ज्यासाठी माझं आहे की मला आवडते म्हणून बसलाय ना ठीक आहे बाबा माझं हितकारी आहे का ते किंवा काही लाभकारी आहे का त्याच्यासाठी अँड बेस ऑन दॅट वन देन ॲनालिसिस हाऊ टू डू व्हेन टू डू जर प्रिय असेल तर थोडे एक्झाम्पल आले या खूप बरं वाटते एक्झाम्पल संपले जाऊ द्या फिरून यायचं परत लोक हसायला लागले अरे काहीतरी चांगलं चालू आहे परत आले इथे परत शांत झाले परत फिरून यायचं कारण वी आर देअर लाइकिंग मला फक्त त्या एक्झाम्पलमध्ये राहतं तर कंटेंट
जाऊ द्या, त्याचं मला काय देणं घेणं आहे, मला आता 65 दिवस घालवायचे. दिस इज व्हॉट वन टाईप ऑफ द एक्झाम्पल. मला माहित आहे तुम्ही अशी नाही आहे, हां, मला माहित आहे तुम्ही अशी नाही आहे, है ना. दिस इज वन टाईप ऑफ द एक्झाम्पल. द प्रॉफिट. तुम्ही कसे आहात, तुम्हाला संबंधांमध्ये जगायचं आहे, तुम्हाला संबंधांमध्ये जगणं आवडते आहे. मुलांशी मी कसं राहायला पाहिजे, मी परिवारामध्ये कसं जगायचं आहे, आणि म्हणून मी हे ऐकतोय. पाहूया तर खरी काय प्रस्ताव येतोय. हा प्रस्ताव जो येतोय मी पाहूया. आणि सर प्रस्तावच तर म्हणताय, सर थोडी म्हणताय की हेच आहे. आय विल गो फॉर द व्हेरिफिकेशन. आय विल कीप दिस अलॉंग विथ मी. लेटर ऑन आय विल गो फॉर द व्हेरिफिकेशन. खरंच मुलासोबत जगताना याचा काही उपयोग होईल का? आय विल गो फॉर दॅट वन. ते कम्पॅरिझन नेहमीच होते आहे. व्यवस्थेमध्ये जगणं, कॉलेजमध्ये जगणं आहे, कॉलेजमध्ये म्हणतात आहे की हा कोर्स येतोय, ते एम आय द पार्ट ऑफ दिस कोर्स. मग मी जर पार्ट असेल देन आय शुड नो दिस ऑल इन्फॉर्मेशन सो दॅट आय विल बी दर अलॉंग विथ द स्टुडंट. मी त्या एक व्यवस्थेचा पार्ट आहे, त्या व्यवस्थेमध्ये मला भागीदारी करावीशी वाटते, म्हणून मी हे कंटेंट ऐकून घेतोय. तसं पण कम्पॅरिझन असू शकतं. आणि एक अल्टिमेट आय विल नीड टू चेक आउट व्हॉट एक्झॅक्टली द रियालिटी. ठीक आहे, काय सांगताय पाहूया तर खरी व्हॉट इज द रियालिटी. तिथे पण जाऊ शकतो. सो हे सतत चालू आहे. या 6 पैकी सतत चालू आहे, काहीतरी चालू आहे. अँड बेस्ड ऑन दॅट वन देन वी आर टेकिंग द डिसिजन हाऊ टू डू. बसायचं की नाही, की उडून जायचं. मग किती वेळ उडायचं. मग तिकडे पण उडून काय, तिथे थोडंच बरं वाटतंय. तिकडे तर भांडणंच करणार, मग परत इकडे येतो, नाही बा त्याच्यापेक्षा इथेच बरं आहे. म्हणजे इथून जाऊन काय आठवणार तुम्हाला, आज सकाळी काय झालं, आज आपण यांच्याशी भांडलो, जाऊ त्या का भांडणं नाही, त्याच्यापेक्षा इथे बरं आहे, शांत आहे, परत इथे येतो ना. सो दॅट एनालिसिस पार्ट, हाउ टू डू, व्हेन टू डू अँड हाउ मच टू डू. कितना करना है, कितना यहाँ से भाग जाना है, कितना यहाँ पे कब यहाँ पे लौट के आना है. किंवा नाही मी इथेच राहणार आणि पाहणार की हा न्याय म्हणजे काय, हे संबंध काय. सर संबंध म्हणताय, हा आहे तरी काय, कितीपर्यंत मला समजून घ्यायचं आहे. मी काल म्हणालो की संबंध है ही संबंध निश्चित आहे. अरे सर निश्चित म्हणता, किती संबंध असू शकतात, माझ्याकडे तर कितीतरी संबंध आहेत. पण सर तर म्हणता निश्चित आहे, पाहूया काय. तर तो अनालिसिस पार्ट. तर हे विचारांमध्ये नेहमी आहेच. तर डिझायर्स आहेच, नंतर विचार द टेस्ट म्हणजे टेस्ट आहेच, तर सिलेक्शन टेस्टिंग आहे, नंतर कम्पॅरिझन आणि अनालिसिस आहेच, आणि द इमॅजिनेशन इज देअर फॉर द हॅपीनेस. सो ऑल माय इमॅजिनेशन इज ऑलवेज फॉर द हॅपीनेस. मेरी हर इच्छा सुख के लिए समर्पित है. आणि मग नाऊ आय हॅव टू व्हेरीफाय, माझं जे सुख म्हणतोय ते मी रिकंडिशनिंग म्हणतोय की सेन्सेशनमधनं म्हणतोय की खरंच आय एम रेफरिंग द नॅचरल ॲक्सेप्टन्स ऑर नॉट. द मोमेंट आय एम एबल टू रेफर द नॅचरल ॲक्सेप्टन्स इट टेन्स टुवर्ड द कंटिन्युअस हॅपीनेस. अदरवाईज. तर पाहूया यावर एक्झाम्पल. दिस इज व्हॉट द, एक तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की चुजिंग द सेलफोन. तुम्हाला सेलफोन घ्यायचा आहे. जर सेलफोन घ्यायचा आहे, मग इमॅजिनेशनमध्ये येते की स्मार्ट सेलफोन घ्यायचा आहे, स्मार्टफोन समजा. देन काय येते इमॅजिनेशनमध्ये, समजा आपल्याला सेलफोन घ्यायचा आहे, तर एक्झॅक्टली काय येते है ना, त्याची प्राईस है ना, नंतर तो दिसायला कसा, त्याचा कॅमेरा, आजकाल कॅमेराच पाहतो ना आपण, कॅमेरा किती आणि बॅटरी किती. तर कॅमेरा कशी, बॅटरी किती, आणि समजा जर आपण खेळण्यामध्ये माहीर असाल तर मेमरी किती की नाही. तर द इमॅजिनेशनमध्ये त्या गोष्टी येतात. नाऊ वन्स वी आर हॅव्हिंग द इमॅजिनेशन की ठीक आहे बाबा, याचा कॅमेरा कसा असावा, याची मेमरी किती असावी, हा दिसायला कसा असावा, हे आल्यानंतर मग आपण येतो कम्पॅरिझनमध्ये. कम्पॅरिझनमध्ये लाइकिंग, तो दिसायला कसा, नंतर त्याची प्राईस किती, नंतर म्हणजे प्राईस म्हणजे मला परवडायला तर पाहिजे. नंतर एखादा माझा मित्र सांगतोय की अरे हा घे, अँड बेस्ड ऑन दॅट वन देन आय एम सिलेक्टिंग. तर मी 3-4 फोन म्हणतो, हा ABCDX. देन मला एखादा चांगला वाटतो आणि मला एखादा अफोर्डेबल वाटतो, पण माझा कलिग सांगतोय की नाही रे हा फोन चांगला आहे. मग आय फील रिलेटेड की अरे हा सांगतोय म्हणजे बरोबर सांगत असेल. तर हा पार्ट येतो की नाही, आर यू एबल टू एक्सप्लोर दिस फॅक्ट की नाही, काय वाटते तुम्हाला.
जेव्हा चित्रण होते स्मार्टफोनचं तर कंपॅरिझनला जातात आहे की नाही. देन अनालायझिंग, देन विच फीचर्स ॲक्च्युअली मॅच माय रिअल नीड, इज इट ड्युरेबल, वर्थ ऑफ कॉस्ट, हेल्पफुल फॉर नीड टीचिंग वर्क. म्हणजे समजा मी एखादा ठरवला की हा फोन घ्यायचा आहे, माझ्याकडे 20,000 रुपये आणि तो फोन घ्यायचा आहे, मग मी डिसाईड करेल की या फोननी मला हा मी कशासाठी घेतोय आणि हा माझा खरंच युजफुल होणार आहे की नाही. तर तो पूर्ण ॲनालिसिस पार्ट तिथे होणार. सो ड्युरेबिलिटी, देन द कॉस्टिंग, देन द ॲक्च्युअल युटिलायझेशन, तो खरंच चांगला आहे का, मग कुठून घ्यायचा, कसा घ्यायचा, केव्हा घ्यायचा. सपोज तो 20,000, माझ्याकडे 10,000 आहे, मग पुढच्या 3 महिन्यात परत 10,000 जमा होतील, मग 3 महिन्यानंतर मी घेणार. मग तो ॲनालिसिस की ठीक आहे बाबा 3 महिने मी तो होल्ड करेल आणि जाईल, किंवा माझ्याकडे आता आहे तर दे आय विल गो फॉर दॅट वन, किंवा मग EMI वर घेईल ना. मग सर्वात जास्त आयफोन्स ना ते EMI वर आहेत. मग खाली टेस्टिंग, मग पर्पज बेस, खरंच म्हणजे तो फोन माझ्या काहीतरी आहे का फोन. व्हॉट इज द पर्पज ऑफ द सेल फोन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द सेल फोन, कम्युनिकेशन. है, आपल्याकडे उत्तर आहे. आता आपण यूज कशासाठी करतो, एंटरटेनमेंट. आपण शब्द आता परिभाषित केला, एंटरटेनमेंट म्हणजे मानसिक गरिबी ना. तर द पर्पज, आपल्याला त्याचं काहीतरी पर्पज आहे का, जी काही गोष्ट करणार आहे त्याचा पर्पज फुलफिल होतोय का, दॅट इज. अदरवाईज व्हॅल्यू बेस्ड, म्हणजे माझ्या मित्राने सांगितलं आणि म्हणून घेतोय, किंवा मुलासाठी घेतोय, किंवा परिवाराला त्याचा यूज करेल, तर दॅट इज अ व्हॅल्यू बेस्ड. अँड वन्स आय टेस्टेड इट की ठीक आहे बाबा हे घ्यायचं आहे, देन आय विल सिलेक्ट. की मग मी 4-5 दुकानात जाईल की मला आता ठरलेलं आहे की हे मॉडेल ए घ्यायचं आहे, मग मी सिलेक्ट करेल की ठीक आहे या दुकानात जाऊन तो घेणार, अदरवाईज मी दुसऱ्या दुकानात जाऊन घेणार. देन दॅट इज व्हॉट द माय सिलेक्शन. सो आय सिलेक्टेड. मग इथे ते लिहिलेलं आहे की फोन बी मी सिलेक्ट करतोय बिकॉज तो कॉस्ट चांगली आहे, लॉंग टर्म्स आहे आणि त्यासाठी. बट दिस इज वन टाईप ऑफ द सोल्युशन, इट इज नॉट द ओनली सोल्युशन. इट इज वन टाईप ऑफ द सोल्युशन. अँड व्हाय आय एम गिविंग दिस सोल्युशन, टू सी व्हॉट आर द इंटरनल ॲक्टिव्हिटीज आर गोईंग ऑन. तसंच हे एक सिच्युएशन आहे, तुमच्या कलिग सोबत तुमचं भांडण झालेलं आहे, अँड देन यू नीड टू सी दॅट मिसअंडरस्टँडिंग काय झालेलं आहे, आणि यातनं आता तुम्हाला बाहेर यायचं आहे. तर लिहा आता तुमच्या ॲक्टिव्हिटीज काय काय सुरू झाल्या. करू शकतो एक्सप्लोर. कलिग ऐवजी तुम्ही घरचे पण घेऊ शकतात, जिथे जिथे रिसेंटली तुम्ही भांडले आहेत. मौन म्हणजे काय आहे, बाहेर व्यक्त न होणे पण आतमध्ये व्यक्त तर, आणि ते खूप डेंजरस आहे. कारण आतमध्ये व्यक्त होत होत कुठे जाणार माहित नाही, कारण त्याचा स्फोट काय होणार माहित नाही नंतर. हा, याला असं म्हणता येईल, त्याचं म्हणजे या वाक्यांना खूप छानपणे सांगता येईल की अरे मला कळते है ना की काय म्हणायचं आहे तुला, ठीक आहे ना, या भाषेत बोलू शकतो रादर दॅन टू ऍक्सेप्ट. कारण अदरवाईज काय होईल की त्याला माहित आहे की हा ऍक्सेप्टच करतो. रादर दॅन ऍक्सेप्टिंग, ठीक आहे ना, हे असू शकते. आपण पुढे जाऊया. अदर्स काही रिलेशन मध्ये फॉर एक्झाम्पल काय होणार अशाच कंडिशन मध्ये यू आर म्हणजे तुम्ही ड्रिव्हन व्हाल, धो रे वो रिलेशन धो रे. मग कितीदा तुम्ही ऐकणार, एकदा ऐकणार, दोनदा ऐकणार, 1 वर्ष ऐकणार, 2 वर्ष ऐकणार, 10 वर्ष ऐकणार, एकदा तर तुम्ही मार देणारच. आणि तो खूप जबरदस्त असतो, तो प्रॉब्लेमॅटिक. अदरवाईज जे आहे तिथे ठीक आहे ना, हे तुला म्हणायचं आहे का,
हे मला असं वाटते. तुला काय म्हणायचं आहे? मला या स्थिती माझे ह्या फिलिंग्स आहेत, या फिलिंग्समुळे मला असं वाटतंय. मग ती सांगेल की नाही नाही तुमच्या फिलिंगच चुकीच्या आहे, नाही नाही तुम्ही इथे, हा ठीक आहे, मला सांग कसं करायचं आहे, तू मला सांग कसं वागायचं आहे, मी रेडी आहे. एकदम चूक ऍक्सेप्ट करण्यापेक्षा आपण सोबत सोबत पुढे जाऊया, की नाही? की याचं उत्तर मी देऊ? हा, क्या बात आहे. भांडत नाही, मग याच्यावर तर सोल्युशन तुम्हाला खूप छान आहे. कारण आतमध्ये तुम्ही आता एकदम सिनर्जी आहे. द मोमेंट वी आर हॅव्हिंग द सिनर्जी, वी आर एबल टू सी ईच अँड एव्हरी वन नाव. द मोमेंट वी आर एबल टू बी, इफ वी आर इन सिन, म्हणजे स्वभावामध्ये राहून दुसऱ्याचा प्रभाव, दुसऱ्याचा दबाव आपण आता सहज पाहू शकतो. कारण आता मी स्वभावामध्ये आहे. उलट मी दबावामध्ये असताना म्हणजे दुसऱ्याचा प्रभाव माझ्यावर दबाव असतो. ही मान्यताच आहे. बरं, आता त्यांनी म्हटलं की तुम्ही म्हटलं हे मला माहित नाही. छान आहे. मी कोणाशीच भांडत नाही, मी माझ्याशीच भांडतो, की नाही? आणि ते मी माझ्यातलंच द्वंद्व आहे, कन्फ्लिक्ट आहे. म्हणजे काय? माझंच माझ्याशी कन्फ्लिक्ट, म्हणजे माझेच इच्छा माझ्या विचारांशी कन्फ्लिक्ट आहे, माझ्याच विचार माझ्या एक्सपेक्टेशन. सो देर इज अ कन्फ्लिक्ट विद इन इमॅजिनेशन. सो मी कन्फ्यूज पर्सन, कन्फ्लिक्ट पर्सन. कसा दिसतो तो? की त्याची इच्छा काहीतरीच, त्याचं बोलणं काहीतरीच, त्याचं एक्सपेक्टेशन काहीतरीच, की it is driven by one, it is driven, my desires are driven from the natural acceptance, my thought process is driven by the desires, and my expectations are driven by the thought process, and now based on that expectation I will be there along with the other person as well as along with the non-human being. आता समजा आपण रस्त्याने असंच चालतोय, है ना, खूप पाहिलं तुम्ही, आणि चालत चालत असताना तुम्ही बागेत मलकापूरला बाग आहे की नाही माहित नाही, आहेत. तर असं बागेत एखादा असा जातो 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 ना, हळूच कोणत्या झाडाचं पान तोडतो. ही ऍक्टिव्हिटी काय आहे? म्हणजे एखाद्याला मारण्यासारखंच आहे ना ते. म्हणजे आतमध्ये कसा असेल ते आता आपल्याला दिसू शकतो की हा माणूस आतमध्ये काय आहे. ठीक आहे, परत इथे येऊया. बरं, मी देऊन देतो, कारण याच्यानंतर अजून एक असाइनमेंट तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. आणि दिस इज नॉट द ओनली सोल्युशन, इट इज नॉट द ओनली सोल्युशन, इट इज वन ऑफ द. मग वी आर गोइंग विथ दिस कंपॅरिझन की लाइकिंग रिलेशन, है ना, की म्हणजे तो म्हणजे आय एम देअर अलॉंग विथ दॅट कलिग, मला त्याच्यासोबत राहायचं आहे. सो आय वुड लाईक टू रिझॉल्व इट. सो व्हॉट टाईप ऑफ द रिस्पॉन्स शुड बी देअर. देन सपोर्टिव्ह इन्व्हायरमेंट कसं असू शकते, म्हणजे माझं एखाद्याशी भांडण झालं, देन आय विल बी देअर अलॉंग विथ मी ओनली, की एम आय फील इन रिलेटेड अलॉंग विथ दॅट वन. ओके, इफ आय फील रिलेटेड देन आय कॅन सी हाऊ दॅट शुड बी रिझॉल्व. तर रिलेटेड म्हणजे तो न्यायाच्या धर्मावर जाईल. अदरवाईज असं पण जाऊ शकतो की अरे नाही नाही, त्याच्यासोबत मला आता जमवूनच घ्यावं लागेल, कारण तो एक्स आहे, वाय आहे, झेड आहे, तो प्रॉफिटवर गेला, नाही त्याच्याशी मला जमूनच घ्यावं लागेल, किंवा तो मला आवडतो, असं पण असू शकतं. तर बेस्ड ऑन दॅट वन देन वी हॅव टू गो विथ दिस कम्पॅरिझन. देन अनालिसिस पार्ट, की बाबा रे तो असा का वागला असेल तिथे. आता नाऊ द मोमेंट वी फील रिलेटेड, नाऊ वी आर एबल टू सी दिस पर्सन,
ॲज वेल ॲज मी, की त्या क्षणाला मी असं का वागलो, त्या क्षणाला तो कसा वागला, त्या क्षणाला मी खरंच नॉर्मल होतो का, की एम आय इन दिस आवेश और बेहोश, की मी पण आवेशात काही बोललो, की मी नॉर्मल होतो, की तो आवेशात बोलला, की तो नॉर्मल होता, काय घटना होती, त्या घटनेचं विश्लेषण आता आपण करू शकतो. द मोमेंट आय एबल टू एक्सपांड अनालिसिस दॅट पार्ट, नाऊ देन आय विल गो फॉर द टेस्टिंग, की ठीक आहे मला त्याच्यासोबत राहायचं आहे ना, तो माझा मित्र आहे. अँड दॅट इज व्हॉट द व्हॅल्यू बेस, दॅट इज व्हॉट द व्हॅल्यू बेस, की पहिला मी प्रिफरन्स दिला माझ्या मित्राला, घटनेला नाही. आता आपण घटनेला प्रिफरन्स देतो, मित्राला नाही. आता आपण घटनेला प्रिफरन्स देतो, परिवारातल्या सदस्यांना नाही. घटना मोठी की तो माणूस मोठा, माणूस मोठा, घटना तर घडत असतात. तर आता टोटॅलिटीला तो माणूस आणि ती घटना आता छोटी होईल. मग मी विचार करेन की त्यावेळेस मी कसा होतो, त्यावेळेस तो कसा होता, आणि नाव द मोमेंट आय टेस्टेड इट, की नाही मला त्यांच्यासोबत जगायचं आहे, मी तो माझा मित्रच आहे. नाव देन आय विल सिलेक्ट, देन आय विल गो फॉर द, की अरे बाबा काय झालं होतं, मग माझा आय विल इंटरॅक्ट अलॉंग विथ दॅट वन, की अरे मी त्यावेळेस असा होतो, हे माझे फिलिंग्स होत्यात. नाऊ टेल मी की तू असा का होता, व्हॉट वॉज द प्रॉब्लेम. तो म्हणेल की नाही तू असं असं केलं, मग तू आपण सांगू शकतो की दिस इज व्हॉट आय वॉज फील ड्युरिंग दॅट सिच्युएशन, माझ्या फिलिंग अशा होतात. मग आपण त्यांना पण विचारू शकतो की तुमच्या काय फिलिंग्स होत्या, आणि त्या लेवलला द मोमेंट वी कॅन टच दॅट फिलिंग्स टुगेदर, देन वी कॅन कम आउट. द मोमेंट वी आर देअर ॲट द लेवल ऑफ फिलिंग्स, देन ओनली वी कॅन कम आउट फ्रॉम दॅट सिच्युएशन. त्या घटनांच्या मागे ज्या फिलिंग्स होत्या त्याच्यातनं मग आपण बाहेर येऊ शकतो. तुमच्या काही रिफ्लेक्शन्स? जर मला कळत आहे की कोणीतरी आपलं एक्सप्लॉयटेशनच करत आहे, म्हणजे काहीतरी दबाव आपण काहीतरी करून घ्यायला प्रयत्न करत आहे. आपण दोघांचं करू की मी तुमच्यावर करतोय? हा बोल. आपण दोघंच ना? म्हणजे ठीक आहे, माझी त्याच्यासोबत कॉन्फ्लिक्ट करण्याची, पण मी करतोय. हा हो मी करतोय. आपण डिसाईड करू ना, आपण दोघंच बोलतोय. हा आपण मग आता दोघांमध्येच करूया. मी तुमच्यावर दबाव टाकतोय आणि ते तुम्हाला त्रास देतोय. आता याच्यावर आपल्याला सोल्युशन पाहिजे, आपल्याला टाळायचं आहे दोघांचं. आता इथे आपण समोरासमोर दोघं आहोत ना, आपण समोरासमोर. आता ती तुम्ही सुरुवात करणार की मी करणार, इथनं सुरुवात. कन्फ्लिक्ट सुरू झालेला आहे आपल्यात कॉन्ट्रडिक्शन आहे, कन्फ्लिक्ट आहे, आपण दोघं बोलत नाही. आता पण आपल्याला बोलायचं आहे. आता आपण सुरुवात काय करणार? नाही नाही असं नाही, माझ्याकडनं पण होईल. हा पण आता आपण दोघं आहोत, आपण आपल्या दोघांमध्ये पण येऊ, म्हणजे आपण दोघांमध्ये पण येऊ ना. ठीक आहे. हे नाही मला पण वाटते आता, नाही मला पण ऑब्झर्व झालं, मला पण झालं. ठीक आहे, आमच्या दोघांनाही झालं. हा आता आपण पुढे काय करायचं? पण गुड, या नाही इथे आपण दोघं इथेच. पण इट इज अ गुड केस स्टडी, आणि अशा आपण मुलांसोबत पण घेऊ शकतो. ठीक आहे, आता आमच्या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे, आपण थोडं दूरच राहू. तर म्हणजे दोघांमध्ये आहे, आता आपण करणार काय सांगा? कॉन्फ्लिक्ट आहे ना, मी तुम्हाला खूप दबाव देतोय. हा आणि संवाद झाल्याशिवाय तर कॉन्फ्लिक्ट गुड. आता हा पार्ट आहे ना, हे डायरेक्ट ते सोल्युशनला गेले ना, डायरेक्ट सोल्युशनला गेले. आता समजा आपल्या दोघांमध्ये कन्फ्लिक्ट आहे ना, मी दबाव देतोय आणि मला असं वाटतं की तुमचं काम होत नाहीये. मग आता मी माझ्या साईडनी आता इनिशिएटिव्ह घेतोय, तर मी तुम्हाला बोलवून घेतोय. हां, आता आपण फ्रेंड पण आहोत आणि एका लेवलला तो दबाव पण होत आहे. मग मी म्हणेल की अरे यार, त्या दिवशी ना ही घटना झाली, त्या घटनामध्ये मी असं बोलून गेलो, त्या घटनांमध्ये मी असं बोलून गेलो, पण मला असं बोलायचं नव्हतं असं मला वाटते. मला तुझ्या म्हणजे आय फील रिलेटेड, म्हणजे मला तर वाटतंय की तू माझा मित्र आहेस, पण तरी पण मी त्या दिवशी तुला मी असं बोलून गेलो, पण माझ्या फिलिंग या आहेत. तुला काय म्हणायचं? आय कॅन अंडरस्टँड दॅट सिच्युएशन जी होती त्याला तुम्ही रिॲक्ट केलंय.
तुमचे मी intention- रिस्पॉन्ड करतोय. मी ते रिस्पॉन्ड करतोय की ते एक घटना झालेली आहे. आता त्या घटनेला मी सांगतोय की हे मला करायचं नव्हतं पण मी केली है ना. पण माझ्या फिलिंग्स काय होत्या की हे तू करायला पाहिजे म्हणून हे करायचं. मग काय होणार? नाही तर, तेच आहे की तुम्ही फक्त सिच्युएशनला रिस्पॉन्ड केलाय, तुम्ही व्यक्ती म्हणून मला रिस्पॉन्ड केलाय. करतोय ना मी. केव्हा व्यक्ती म्हणून करतोय? कारण तुम्ही मला व्यक्ती आता जे दिसला. करताय ते व्यक्ती म्हणून. हा, मला जेव्हा व्यक्ती दिसतो ना तेव्हा मला ती घटना ती न्यूनतम राहते. महत्व कोणाला आहे? तो व्यक्तीला. म्हणजे बिईंग अ फ्रेंड मी त्याला महत्व देतोय, घटनेला महत्व देत नाही. मेनली का घटना घडतात, का आपण होतं, आपण घटनेला जास्त महत्व देतोय, व्यक्तीला न्यूनतम देतोय. इथे व्यक्तीला महत्व आहे. मुझे उससे जीना है, उसके साथ मुझे जीना है. ती घटना नाही जगायचं आहे मला. ती घटना इज द ओनली द पार्ट. इट इज अ पार्ट. मला जगायचं आहे तर त्या व्यक्तीसोबत. इथं ठीक आहे की इथं तुम्ही समजूतदारपणा दाखवला आणि कॉन्व्हर्सेशन स्टार्ट केलं. जर आता समोरच्याला कॉन्व्हर्सेशन स्टार्टच नाही करायचंय, हा, मग आता इथे काय होईल? जो पहिलेच आता पहा, तुम्ही अपेक्षा समजदार माणसाकडनं करणार की ना समजदार माणसाकडनं? मग मी समजदार राहील की ना समज राहील? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे समजा तुम्हाला जर वाटलं तर, तुम्हाला जर वाटलं की हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे समजदार कोण आहे? ते आहे, कारण त्यांना वाटलं हा प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही जर समजदार आहे तर रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? समजदार माणूस घेणार आहे. ठीक आहे. आता मी कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करायला तुमच्याकडे आलो. हॅलो, हा. आणि तुम्हाला आता तुमची चूकच रिअलाइज होत नाही होत आहे. Then हा, मी म्हणाल की नाही असंच नाही केलं. मग काय होते? मग कारण हे समजदार आहे. मग आणि तुम्ही, मी म्हणतो की नाही असं नाही. आणि मी म्हणतो की ठीक आहे, आता यांना कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करायचंच नाही, लेट इट ॲज इट इज. नाही, मग इथे सोल्युशन असं राहील की आय फील रिलेटेड, आणि मी तिथपर्यंत त्याच्यासोबत राहील की जिथपर्यंत तो माझं ऐकण्याच्या स्थितीमध्ये येईल. कारण मी आय फील रिलेटेड, तो माझा संबंधी आहे, मग तो माझा मित्र आहे. मी मित्र म्हणून सोडून देणार नाही. मी त्याच्यासोबत आहे. आणि मग त्याच्यातलं आहे की मागणे पर मार्गदर्शन. नाही, पण आपण म्हणतो की हार्मनीमध्ये जगणंच हॅपीनेस आहे. तसं तर मी माझ्यासोबत तर हार्मनीमध्ये ऍक्सेप्ट करतोय की ठीक आहे, जाऊ द्या, नाही मानतोय माणूस, ठीक आहे, जाऊ द्या, आता अजून कॉन्फ्लिक्ट वाढू नये, कॉन्ट्रडिक्शन वाढू नये, ठीक आहे, त्यांना जे वाटलं ते राहू देऊ आणि मूव्ह ऑन. तुमच्या मानसिकतेमध्ये काय आहे? डू यू फील इन रिलेटेड? येस. हा, इफ यू फील रिलेटेड म्हणजे काय की तुमचे कॉन्फ्लिक्ट क्लोज झाले, तुमच्या साईडनी कॉन्फ्लिक्ट क्लोज झाले. आता मग मी माझं पाहून घेईल ना, म्हणजे मग काय, मी माझं पाहून घेईल म्हणजे काय होईल की यू विल बी देअर अलॉंग विथ मी, स्टील आय एम कमिंग आउट फ्रॉम दॅट वन. मग एवढं धैर्य आणि एवढा करुणा पाव माझ्याकडे पाहिजे. इथपर्यंत आपण पाहिजे. मग उद्या ह्यापर्यंत पाहिजे की दया कृपा करुणा, ती करुणामय आपण काय आहे की तन्मन धनचं अर्पण समर्पण, की अरे हा माझा मित्र आहे, मी तिथपर्यंत राहील की हा तिथपर्यंत बाहेर यायला पाहिजे. गुड. पण अशा छान एक्सप्लोरेशन, पण एवढं इझी पण नाही ना एवढं बाहेर येण्याचं. पण एक तो आहे की फील रिलेटेड, हा माझा मित्र आहे ना, हा माझा भाऊ आहे, ही माझी आई आहे, म्हणू दे ना काय म्हणायचंय. उद्या आपण जाणार की सासू म्हणजे काय, ती आईच आहे, म्हणू दे की काय म्हणायचं. आई म्हणणार नाही तर कोण म्हणणार? जाऊया उद्या त्याच्यावर खूप येऊ मस्त. हा, अटेंडन्स घ्या विथ दिस एक्झाम्पल. आता यावर तुम्हाला सोल्युशन मिळतील. ही दिली ना ऍक्टिव्हिटी, हा, ह्याच्यावर तुम्हाला सोल्युशन मिळेल. काय प्रॉब्लेम आहे? स्टुडंट हु मेड द मिस्टेक, एखाद्या मुलांनी मिस्टेक केली. आता तुम्हाला काय वाटते? ती मिस्टेक, त्या मिस्टेकमधनं मुलगा बाहेर यावं, त्याला काय पनिशमेंट द्यावं की समजून सांगावं? तर त्या मुलाला आता तुम्ही समजून सांगणार आहे. आणि मग इथे तुम्हाला सांगायचं की तुमच्या आता कंपॅरिझन, ॲनालिसिस, टेस्टिंग अँड सिलेक्शन काय होणार. छान, घ्या सर. येस सर, म्हणायचं सगळ्यांना अटेंडन्स
सचिन शेलार, भुवन कुराडे, ख्याती चौधरी, मधुकर टेकाडे, रुपाली पाटील, मयुरी पाटील, शिवानी राजपूत, दिव्या चौधरी, निलेश गुडुकले, निलेश खर्चे, पांडुरंग भिसे, पराग चोपडे, शारदा लांडे, योगेश पाटील, चैतन्य नरखेडे, नितेश कुमार गजबे, दीप्ती लादे, प्रवीण भोगे, मधुरी चौधरी, भाग्यसिंग नरखेडे, राजेश गवाले, पूनम पट्टे, अंकुश नागखेडे, सचिन बोरले, अभिर राजपूत, नितीन बारंबे, रोहन डोफे, गजानन सुपे, दीपक जोशी, पवन ठाकरे, संजोग पिरके, रोहन भालशंकर, अमोल हळदे, अजिंक्य बराटे, तेजस हिंगे, पांडुरंग चोपडे, राजेश सरोदे, दीपक गावडे, रमाकांत चौधरी, निलेश दुल्ले, किशोर वाडेकर, दीपक खरात, सचिन चौधरी, पूनम नरखेडे, नितीन खर्चे, तुषार पाटील, प्रतीक हांडे, अखिलानंद मौर्य, कैलाश कोळी, बोर्डे लक्ष्मण, हरीश राणे, रमाकांत राणे, सचिन भोले, मनीष आजलिया, सुदेश फरपट, संतोष शेकोबा, प्रतीक पाटील, योगेश सुशील, मंजिरी कांडे, एस पवार, तनुजा नाफडे, प्रवीण पाटील, शीतल इगडे, संदीप मुंडाळे, गणेश बोरसे, आनंद बराडे, राहुल निकम, पवन गावंडे, मोहन बोलते, वैष्णवी धोरणे, साकेत पाटील, शुभांगी माने, अजिंक्य कोहिरे, प्रिया घुटे, सचिन कोलते, दुजा पाटील, शरद पाटील, शिल्पा पवार, महेश शास्त्री, संगीता खर्चे, संदीप खासने, अमोल बिराडे, जयप्रकाश सोनवणे, बलदेव राजपूत, प्रगती चौधरी, अभिनय पाटील, मोहम्मद जावेद, मनोज वानखडे, योगेश यादव, सूर्यकांत इखाडे, श्रीकृष्ण पाटील, अंजा पाटील, सतीश ठाकरे, सोनल शुक्ला, अनिता खर्चे, विद्या निसळे, कोणाला समोर येऊन सांगायचं की याच्यातनं सोल्युशन मिळते, नाहीतर मग मी बोलवेल. अच्छा, इथे सगळे टीचिंग्स आहे की नॉन टीचिंग पण आहे? नॉन टीचिंग किती आहे? छान. कारण असं मी पाहिलं आहे ना की मुलं नॉन टीचिंगशी जास्त कनेक्टेड असतात आणि प्रॉब्लेम त्यांना जास्त माहीत असतात आणि ते जास्त चांगलं सोल्युशन देऊ शकतात. मग आता इथे काय सोल्युशन त्यांच्याकडे आहे आपण पाहूया.
नाही, त्यांची इच्छा असेल तर ते सांगू शकतात. ऑर्डर. क्वेश्चन असा आहे की हा बाई इथे काय दिसते आपल्याला की एखाद्या मुलाने चूक केली, एखाद्या मुलाने चूक केली आहे. आता त्या चुकीतनं त्याला आपल्याला काउन्सिलिंग करायचं आहे की त्याला त्यातनं बाहेर काढायचं आहे. बाहेर काढायचं आहे. आता आपल्याला कळायचं आहे की बाहेर काढण्यासाठी आपण करतोच एफर्ट्स, पण आता इथे एफर्ट्स करत असताना आता मला कळालं आहे की आपल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे, डिझायर आहे, इच्छा आहे ना, आपलं कंपॅरिझन आहे, तुलन करतो आपण, काहीतरी विश्लेषण करतो है ना, आपण आस्वादन करतो, काहीतरी टेस्ट करतो, चयन म्हणजे टेस्ट म्हणजे आस्वादन आणि मग चयन करतो. तर ह्या धरातलवर हा जो प्रॉब्लेम आहे, आता आपण मुलाशी बोलतोय, आपण सॉल्व करतोय, तर कसं करणार? तर ते सॉल्व करत असताना मी माझ्यामध्ये पाहू शकतो का की मी मुलाशी बोलत असताना माझी इच्छा काय आहे, माझं तुलन काय होते, मी का सॉल्व करतोय, मग मी ॲनालिसिस काय करतोय, त्याचं विश्लेषण काय करतोय, आणि मग मी काय आस्वादन करतोय, तो माझा खरंच विद्यार्थी आहे म्हणून करतोय की मला आता जस्ट कॉलेजला यायचं आहे म्हणून करायचं आहे, मला ते काउन्सिलिंग टीममध्ये ठेवलं आहे म्हणून करायचं आहे, आणि मग मी एक्झॅक्टली त्या मुलाशी बोलतोय तर काय बोलतोय, आणि हे आपण करतोच आहे. पण आता हे करत असताना आता माझ्या ॲक्टिव्हिटी काय मी पाहू शकतोय का, आणि माझ्या ॲक्टिव्हिटी मी पाहणं म्हणजे सजग होणं, माझ्या ॲक्टिव्हिटी पाहणं म्हणजे मी सजग होणं, आणि त्या सजगतेने मी मला पाहत मी मग समोरच्या त्या व्यक्तीसोबत, त्या मुलासोबत बोलतोय, मग मी पाहतोय की अरे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होताना दिसतो.